हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की असेंब्ली पोल्स बिगिन ऑन एप्रिल 9, वेस्ट बेंगॉल टू वोट इन 2 फेजेस. जसं आपल्याला माहिती की काही राज्यांमध्ये जसं केरळा वगैरे होतं, त्याच्यानंतर केरळा, तामिळनाडू, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल ह्याच्यामध्ये जे इलेक्शन होतं त्याच्यासाठी जे डेट्स होत्या त्याची अनाउन्समेंट केली इलेक्शन कमिशननी. तर जसं आपल्याला माहिती की इलेक्शन कमिशननी डेट्स अनाउन्स केल्या की त्याच्यानंतर एक गोष्ट सुरू होती त्या स्टेट्समध्ये किंवा जिथे जिथे इलेक्शन असेल तिथं, ते म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय, अ, त्याचा रोल काय, ते कोणी स्थापन केलं होतं, मग ते स्टॅट्युटरी, कॉन्स्टिट्युशनली किंवा कन्सेन्ससनी तयार केलंय, त्याचा इम्पॅक्ट काय, त्याला काही लीगल बेसिस आहे की नाही आहे, त्याची ऍप्लिकेबिलिटी म्हणजे त्याला कोण एक्झिक्यूट करतं, इलेक्शन कमिशन करते, गव्हर्नमेंट करते, कोण करतं. त्याच्यानंतर ह्या ज्या डेट्स आहेत, त्याच्यानंतर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं टाइम कधी असतो, की कधीपासून चालू होतं आणि कधीपर्यंत चालू असतात त्या गोष्टी. त्याच्यानंतर या ज्या डेट्स असतात इलेक्शनच्या, त्या कोण अलाउन्स करतं, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त इलेक्शन कमिशनला ऑटोनॉमी आहे की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण कोणत्या मिनिस्ट्रीचा वगैरे काही रोल आहे की नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला प्रीसाठी महत्वाच्या असणार आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मेनसाठी पण एक गोष्ट असणार आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे त्याचा मेन रोल काय, की म्हणजे इलेक्शनमध्ये त्याचा रोल काय. जसं आपल्याला माहिती आहे की मॉडेल कोड ऑफ जे कंडक्ट जे आहे हे एक सगळे जे पार्टी होते त्यांनी मिळून कन्सेन्ससनी तयार केलेली एक गोष्ट होती, की गाईडलाईन्स होते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही या गोष्टी करायला पाहिजेत, या गोष्टी करू शकता, या गोष्टी नाही करू शकत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अ, जेव्हा ज्या दिवशी इलेक्शन कमिशन जे डेट्स असतील त्या एरियाच्या किंवा त्या स्टेट वगैरेच्या, ज्या दिवशी त्या डेट्स अनाउन्स करेल इलेक्शनच्या, त्या दिवशीपासून जोपर्यंत त्यांचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते ऍप्लिकेबल असतं. बरं, हे जसं कन्सेन्ससने तयार केलं त्याच्यामुळे त्याला कोणती स्टॅट्युटरी बॅकिंग नाहीये, त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं काही स्थान नाहीये. त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या, त्या इतर जे प्रोव्हिजन्स आहेत आय-पी-सी किंवा सी-आर-पी-सीमध्ये, त्याच्या अंतर्गत इलेक्शन कमिशन त्याचं फॉलो करत राहतं किंवा त्याचं एक्झिक्युशन करत राहतं. त्याचबरोबर डेट्स ज्या आहेत इलेक्शनच्या, त्या कंटिन्युअसली, सोलली आणि ऑटोनॉमसली इलेक्शन कमिशनच डिसाईड करते, इलेक्शन कमिशनच अनाउन्स करत असतं. त्याच्यामध्ये ना होम अफेअर्स वगैरे कोणाचाही रोल नसतो. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय होती, की मॉडेल कोड ऑफ कंडक्टला कोणतीही लीगल बॅकिंग नसल्यामुळे कसं होतं, की एक मोरल ग्राउंड्स आहे त्याचे फक्त किंवा फक्त मोरल बॅकिंग आहे. त्याच्यामुळे जर एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या नेत्याने त्याचं जर उल्लंघन केलं, तर त्याच्यावरती कोणती कायदेशीर कारवाई करण्याबाबत कोणतेही स्थान नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं ना, बऱ्याच वेळा टूथलेस टायगर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये कसं होतं, की तुम्ही कोणतीही नवीन पॉलिसी वगैरे नाही अनाउन्स करू शकत, कोणती नवीन स्कीम नाही अनाउन्स करू शकत. त्याच्यामुळं मग जसं बी वगैरे जे पार्टीज आहेत त्यांचं म्हणणं होतं, जर वन नेशन वन इलेक्शन आणण्यामागे त्यांचं एक कारण होतं, की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते कंटिन्युअसली लागू होत राहतं. कोणत्या ना कोणत्या स्टेटचं इलेक्शन आहे, बाकी कोणतं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागतं. त्याच्यामुळे नवीन स्कीम नाही आणता येत, त्याच्यामुळे पॉलिसी पॅरालिसिस तयार होतं. त्याच्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट त्याच्यामुळं वन नेशन वन इलेक्शन जे आहे त्याला सपोर्ट करताना बी वगैरे ज्या पार्टी असतात, ते ह्याचा दाखला जो आहे देत असतात. मग अशा वेळेस आपल्याला मेनसाठी विचारताना विचारलं जाऊ शकतं, की कोड ऑफ कंडक्ट जे आहे, ते टूथलेस टायगर आहे, तर त्याला टूथलेस टायगर आहे का? आणि असेल, तर त्याच्या सुधारण्यासाठी काय-काय गोष्टी करायला पाहिजेत? किंवा त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शनमध्ये काय रोल आहे? या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्या मेनसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की ओव्हर 10,000 ऑलिव्ह रिडलीज अराइव्ह फॉर मास टेस्टिंग इन ओडिशा. त्याचं आपल्याला माहिती आहे, की ऑलिव्ह रिडली टर्टल जे आहे, ते ऋषिकुल्य रिव्हर माउथ जे आहे, तर तिथं दरवर्षी येत असतात मास टेस्टिंगसाठी. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, की ऑलिव्ह रिडली टर्टल काय आहेत, त्यांचा आय-यू-सी-एन स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर त्याचा नंबर किती आहे, भारतातल्या अजून कोणत्या-कोणत्या एरियामध्ये येतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिव्हर कोणती होती, मग गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय आहे का त्याच्या रिलेटेड. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहीत पाहिजेत. ह्याच्याशी काही रिलेटेड किंवा मग ते जे टर्टल्स आहेत त्यांचे काही फीचर्स जे असतील किंवा स्पेसिफिकेशन असतील त्यांचे बिहेवियरल वगैरे, ते जसं आपल्याला माहिती आहे की यू-पी-एस-सी प्रीमध्ये विचारतं की ॲनिमल्सचे बिहेवियर पॅटर्न्स वगैरे वरती प्रश्न विचारतं. तर ह्या टर्टल्सचं कोणते तसं काही आहे का या गोष्टी. त्याच्यानंतर मग टॉर्टॉइज आणि टर्टलमध्ये काय डिफरन्स पडतो, ही सुद्धा गोष्ट. मग त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये मेल वर्सेस फिमेल आहे. मग ऑलिव्ह रिलीजमध्ये मेल वर्सेस फिमेल, मग कोणाची साईज जास्त आहे, कोण कमी आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. पुढची न्यूज काय होती, की बीजेडी काँग्रेस इश्यूज शो कॉज नोटिसेस टू 3 एमएलए ऑन ईव ऑफ राज्यसभा पोल्स इन ओडिशा फॉर व्हायोलेटिंग व्हिप.
त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी कामाचं काय की व्हीप काय असतं, तो कधी इश्यू केला जातो, कधी नाही. त्याच्यानंतर त्याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस वगैरे काही आहे का? जसं आपल्याला माहिती आहे की व्हीप म्हणजे काय? की व्हीप म्हणजे एक व्यक्ती म्हणून पण असते आणि ऑर्डर म्हणून पण असतं, की संसदेमध्ये किंवा राज्य विधानसभा वगैरे जे आहेत, ती गृह जे असतात आपली, तर त्याच्यामध्ये कसं वागावं, कसं नाही वागावं, याची शिस्त असते. त्याची शिस्त किंवा त्याचं डेकोरम आहे ते मेंटेन करायला प्रत्येक पक्ष जो आहे, तो त्यांच्या वतीने एक व्हीप अनाउन्स करत असतो आणि त्याच्याबरोबर काही ॲडिशनल व्हीप सुद्धा अनाउन्स केले जाऊ शकतो ॲज अ पर्सन. मग तो त्यांच्या पक्षाच्या वतीने, त्यांच्या पक्षाचे जे मेंबर्स आहेत, त्यांच्याकडून गृहाचं डेकोरम म्हणा, बाकीच्या गोष्टी ते मेंटेन राहतील, या गोष्टी तो अश्युअर करत असतो. त्याचबरोबर अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत त्यासाठी काही व्हीप असतात, की तुम्ही या गोष्टी रिटनमध्ये ज्या गोष्टी ऑर्डर दिल्या जातात किंवा गाईडलाईन्स असतात पक्षातर्फे दिल्या जाणाऱ्या, त्यांना सुद्धा व्हीप म्हणतात. त्याच्यामध्ये 3 टाइप असतात, की 1 लाईन व्हीप, त्याच्यानंतर 2 लाईन व्हीप आणि 3 लाईन व्हीप. आता 3 लाईन व्हीप आहे, त्याच्यामध्ये कसं त्याच्यामध्ये प्रॉपरली सांगितलं जातं, की तुम्हाला त्या दिवशी प्रेझेंट राहावं लागणार आहे गृहामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जो वोटिंग जे आहे, ती पक्षाच्या गाईडलाईननुसारच वोटिंग करावी लागेल. अन्यथा तुम्हाला जे आहे ते गृहामध्ये म्हणजे अँटी डिफेक्शनच्या लॉ अंतर्गत तुम्हाला बाहेर सुद्धा म्हणजे गृहातून तुमचं सदस्यत्व रद्द सुद्धा करता येतं. त्याच्यामुळे हे जे व्हीप आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता ह्याच्यामध्ये काही हे आहेत, की काही बाबतीत जे आहेत व्हीप, काही बाबतीत जसं राज्यसभा पोल्स वगैरे जे झालं त्याच्यामध्ये व्हीप इश्यू करता येतात पक्षांना. पण प्रेसिडेन्शियल इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन ह्याच्या बाबत मात्र व्हीप इश्यू करता येत नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं व्हीप जे आहे ते इश्यू करता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ह्याच्यावरती प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट राज्यसभा पोल्स वगैरे जे आहेत त्याच्यासाठी व्हीप इश्यू करता येतो. राज्यसभा झालं, राज्याचे विधान परिषद जे झालं, त्याच्यामध्ये मतदानासाठी व्हीप इश्यू करता येतात. सो ह्या ज्या गोष्टी झाल्या, त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत प्रीसाठी. आणि व्हीप जे आहे त्याचे ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना रूल्स ऑफ हाऊस जे असतात त्याच्यामध्ये कुठेही त्याचं काही म्हणजे उल्लेख वगैरे नाहीये. ते कन्व्हेन्शन जे चालत आलेलं आहे पार्लमेंट वगैरेचं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख होता फक्त. पुढची न्यूज काय होती, की बिल्डिंग इंडियाज क्लायमेट रेझिलियन्स विथ वॉटर ॲट द कोर. त्यांचं काय म्हणणं आहे, की आता जी COP30 जी झाली होती, तर COP30 सेशन कुठे झालं होतं, की बेलेम, ब्राझील इथे झालं होतं नोव्हेंबर 2025 मध्ये. आता ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे प्रीसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की आता वॉटरला कोरमध्ये ठेवून त्याच्यानंतर वॉटर, सॅनिटेशन, हायजीन हे जे आहे ते क्लायमेट अकाउंटेबिलिटीमध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलेले आहेत. मग इंडियाने सुद्धा आता जे रेझिलियन्स आहे, क्लायमेट रेझिलियन्स त्याच्यामध्ये वॉटरला मध्यभागी ठेवून बाकीच्या गोष्टींचा क्लायमेट रेझिलियन्सच्या हिशोबाने विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टिकोनातून हा मेन्समध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा टॉपिक काय होता, की अनदर बॅरियर मॅन्डेटरी पिरियड लीव्ह सॅन्स पॅरिटी इन रिक्रुटमेंट विल हर्ट वुमेन. सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन तयार केली होती, की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे आहे वुमन्सच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये त्यांना एक दिवसाची सुट्टी जी आहे ती एक्स्ट्रा मिळावी. तर याच्यावरती ही जी पिटिशन होती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली. तर त्यांचं काय म्हणणं होतं, की ऑलरेडी वुमन्सचं जे एम्प्लॉयमेंटमधलं जे स्थान आहे, ते कमी आहे. त्याच्यामध्ये त्यांना सिस्टमॅटिक बॅरियर्स आहेत, जे कन्व्हेन्शनल वगैरे बॅरियर्स आहेत त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर वुमन सेफ्टी झाली. मग वर्क प्लेसपर्यंत पोहोचण्याची सुद्धा आणि वर्क प्लेसमध्ये सुद्धा जी सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरेच्या ज्या गोष्टी होतात, त्या ऑलरेडी एवढ्या सगळ्या असताना त्याच्यामध्ये जर ही गोष्ट जर केली, तर आता ही वुमन्सच्या हिशोबाने चांगली जरी असेल, पण त्याच्यामुळे काय होणार जे प्रायव्हेट सेक्टर वगैरे असेल, ते वुमन्सना जॉब देण्याबाबत डिइन्सेंटिव्हाइज म्हणून फील करू शकतात. त्याच्यामुळे वुमन्सचा जो रोल आहे तो एम्प्लॉयमेंटमधला तो अजून कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याचे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट जो पडेल वुमन्सवरती हा विचारात घेऊन सुप्रीम कोर्टाने जे आहे ही जी पिटिशन आहे ती त्यांनी रिजेक्ट केली. त्यांचं म्हणणं काय, की जे स्टेट्स जे आहेत, जे स्वतःहून याच्यासाठी एफर्ट्स घेतात, त्यांना त्यांनी एन्करेज केले. जसं ओडिशामध्ये काय केले, की 55 वर्षापर्यंतचे एम्प्लॉईज आहेत, वुमन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज त्यांना एक ॲडिशनल डेची लीव्ह त्यांनी मंजूर केलेली आहे. त्याच्यानंतर केरला गव्हर्नमेंटने सुद्धा मेन्स्ट्रुअल लीव्ह दिलेली आहे. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये सुद्धा 52 वर्षापर्यंत जे आहे, त्यांना मेन्स्ट्रुअल लीव्ह दिलेली आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जेव्हा स्टेट वाईज केल्या जातील, त्या मात्र त्यांनी सुप्रीम कोर्टाने एन्करेज केले गेले आहेत. पण त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी त्याला त्यांनी रिजेक्ट केलेल्या आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, की वुमन्सचा जो रोल आहे, तो जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण ह्याचबरोबर जर अजून अशा रूल केला, तर प्रायव्हेट सेक्टर त्यांना जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी द्यायला घाबरेल. जसं आपल्याला माहिती आहे, की जेव्हा आपण तेव्हा त्यांची म्हणजे प्रेग्नन्सी लीव्ह वगैरे असतात. त्यावेळेस प्रेग्नन्सी लीव्ह द्यावी लागेल म्हणून बऱ्याच कंपनी म्हणजे नको ते त्याला ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा ते टाळाटाळ करतात
किंवा त्याच्यानंतर पुन्हा त्यांची रिहायरिंग करण्यासाठी मग टाळाटाळ करतात. मग अशा वेळेस मेन्स्ट्रुअल लीव्ह पण द्यायचं म्हटलं दर महिन्याला एक असणं, तर अशा वेळेस कंपनी जे आहे ते वुमन एम्प्लॉयीला घेण्यासाठी प्रॉब्लेम करू शकतात. म्हणून सुप्रीम कोर्टाने ही जी पिटिशन आहे ती नामंजूर केली. त्यानंतर पुढचं होतं की ऑन द राईट टू डाय विथ डिग्निटी. जसं आपल्याला माहिती आहे की रिसेंटली काय झालं होतं की हरीश राणा म्हणून एक मुलगा होता, की तो ऑलरेडी पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता. आता ही जी टर्म आहे ती महत्त्वाची असू शकते प्रीला, की ही कशाशी रिलेटेड आहे किंवा याचा अर्थ काय? तर ह्याचा अर्थ काय नॉर्मली की जेव्हा अ, तो जे आहे ते बाह्य म्हणजे इतर लोकांवरती अवलंबून आहे त्याची काळजी घेण्यासाठी वगैरे. ही जी स्टेट असते ही जी स्टेट असते, तर त्याला असं म्हणतात की पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट. तो कंटिन्युअसली त्या स्टेटमध्ये होता. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने जे आहे ते पॅसिव्ह इथेनॉशिया जे आहे त्याच्या बाबतीत मंजूर केलं होतं. त्याच्याबद्दल सांगताना रायटर काय म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन ट्रायज विथ राइट टू लाईफ विथ डिग्निटी. आता ह्याच्यावर हे सुप्रीम कोर्टाने ज्ञान कुमार वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1996 मध्ये आर्टिकल 21 अंतर्गत राइट टू लाईफ आणि त्याच्या अंतर्गत काय सांगितलं होतं, की राइट टू लाईफ विथ डिग्निटी मंजूर केलं होतं. पण त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की आर्टिकल 21 डिड नॉट इन्क्लूड द राइट टू डाय. पण त्याच्यानंतर हा जो 2018चा जो खटला होता, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये राइट टू डाय जो होता, राइट टू डाय विथ डिग्निटी, हा सुद्धा त्याच्यामध्ये जो आहे 21 मध्ये ऍड करण्यात आला होता. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मेन्समध्ये महत्त्वाच्या आहेत. जसं त्याचबरोबर आपण जसं म्हणलं होतं, की ॲक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशियामध्ये काय फरक आहे? मग कोणती गोष्ट तुम्ही अलाऊ केली पाहिजे? जसं माहिती की पॅसिव्ह युथनेशियामध्ये फक्त त्याचा जो एक्सटर्नल सपोर्ट असतो, मेडिकल असिस्टन्स वगैरे तो काढून घेतला जातो. त्याच्यामुळे थोडंसं त्याचा मृत्यू जो होतो, त्यावेळेस त्याला थोडा जास्त त्रास होत असतो. त्याच्यामुळे असं सुद्धा डिमांड केली जाते, की ॲक्टिव्ह युथनेशिया दिला, तर फक्त त्याचा जो मृत्यू आहे, जो थोडासा पेनफुल नाही नसणार तो तर पेनफुल नसेल. पण तरी पण सुप्रीम कोर्टाने भारतामध्ये केवळ पॅसिव्ह युथनेशियालाच परवानगी दिली आहे. ॲक्टिव्ह युथनेशियाला नाही दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या मेन्समध्ये तुम्हाला एथिक्समध्ये, एसेमध्ये सुद्धा याचा रेफरन्स किंवा याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो केस स्टडीवरती किंवा तुम्हाला जे कंपॅशन वगैरे जे मूल्य असतात, व्हॅल्यू सिस्टमवरती, त्याच्यावरती सुद्धा विचारलं जाऊ शकते, की अशा कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? पुढची न्यूज होती की व्हाय इज राजस्थान प्रॉपर्टी बिल ड्रॉइंग स्क्रुटिनी. आता राजस्थानने काय केलंय ना, की राजस्थानने एक लॉ प्रपोज केला, की ज्याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं, की त्या स्टेटमधल्या कोणत्याही एरियाला डिस्टर्ब एरिया म्हणून कन्सिडर किंवा टॅग करू शकते. कधी करू शकते? जर त्यांना असं वाटलं, की कम्युनल व्हायलन्स, राइट्स और पब्लिक डिसऑर्डर जे आहे, त्या ठिकाणी वाढत चाललं. मग असं केल्यानंतर ज्यावेळेस अशा लोकॅलिटीला डिस्टर्ब एरिया म्हणून नोटिफाय केलं जाईल, त्याच्यानंतर त्या एरियातली जे इमूव्हेबल प्रॉपर्टी वगैरे असेल, त्याचे ट्रान्सफर करण्यासाठी कलेक्टरकडून जे आहे त्यांचं अप्रूव्हल घेणं कंपल्सरी आहे. आणि जर नसेल घेतलं, तर ते जो ट्रान्सफर वगैरे झाला असेल, तर त्याला लॉफुली इनव्हॅलिड म्हणून कन्सिडर केलं जाईल. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय, की राइट टू प्रॉपर्टी आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे, की राइट टू प्रॉपर्टी जो आहे, तो आधी कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल राइट होता. ज्याला 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत फंडामेंटल राइट्स मधून काढून 300A मध्ये ट्रान्सफर केला आणि तो आता फक्त कसा आहे, एक लीगल राइट आहे. मग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला माहित पाहिजे, की कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी काढून टाकलंय. मग ती गोष्ट झाली. मग त्याच्याबद्दल मग राइट टू प्रॉपर्टी बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं प्रीमध्ये. मग ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज काय होती, की टेक अप नोटीस ऑन रिमूव्हल ऑफ सीईसी टू डिस्पेल एमपी. तर जसं आपल्याला माहिती की जे अपोजिशन मधले 193 जे एमपी होते त्यांनी एक जी साईन होतं मोशन साईन करून पाठवलं होतं स्पीकर वगैरेकडं, की आम्हाला जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे त्यांचं रिमूव्हल करायचं. मग याच्यामध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन त्याच्याबद्दल माहीत पाहिजे. त्याच्यानंतर चीफ इलेक्शन कमिशन माहीत पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनमध्ये किती मेंबर्स असतात, त्यांची अपॉइंटमेंट कशी होती, चीफ इलेक्शन कमिशनरच्या बाबतीत माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची इम्पीचमेंट माहीत पाहिजे. या ज्या गोष्टी त्या आपल्याला माहीत पाहिजेत, की त्यांची इम्पीचमेंट कशा पद्धतीने होती, कोण करतं, मग ते कोणाच्या प्रमाणे जसं आपल्याला माहिती आहे, की स्पीकर ऑफ जे आहेत लोकसभा वगैरे त्यांची जी रिमूव्हल आहे, ती कोणाप्रमाणे ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर इम्पीचमेंट मग चीफ इलेक्शन कमिशनरची जी आहे, ती कोणाप्रमाणे त्याच्यासाठी कोणती मेजॉरिटी लागती. या अशा सर्व गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी प्रचंड महत्त्वाच्या. पुढची न्यूज काय होती, की यूएस नॉट रेडी फॉर डील विथ इराण माइट हिट खर्ग फॉर फन सेज ट्रम्प. आता इराणचं जे खर्ग आयलंड आहे त्याच्याबद्दल म्हणणं आहे, की यूएस जे आहे ते खर्ग आयलंडला
मजाक मस्तीमध्ये अजून जास्त बॉम्ब वगैरे करू शकतं. ही काइंड ऑफ सायकॉलॉजिकल वॉरफेअरचा पार्ट आहे, की आम्ही इतके सिक्युअर्ड आहोत या वॉरफेअरमध्ये, आम्ही इतके सिक्युअर्ड आहेत, आम्ही इतके डॉमिनंट पोझिशनवरती आहेत, की आम्ही कर्ग आयलंडला फक्त मजाक मस्तीमध्ये अजून सुद्धा बॉम्ब करू शकतो. आम्हाला तुमच्याबरोबर डील करायची काही गरज नाही. मग स्वतःला अजून जास्त डॉमिनंट दाखवण्यासाठी सायकॉलॉजिकल वॉरफेअरचा एक पार्ट झाला ही गोष्ट. तर मग आता खरग आयलंडची आपल्याला लोकेशन माहीत पाहिजे, त्याचं इम्पोर्टन्स माहीत पाहिजे. आता खरग आयलंडबद्दल आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, की पर्शियन गल्फमध्ये की गल्फ ऑफ ओमानमध्ये. तर हे जे आहे लोकेशन याचं पर्शियन गल्फमध्ये आहे. मग हे मेजरली काय होतं, की एक कोरल पासून तयार झालेलं आयलंड आहे. त्याच्यामुळं त्याच्या अराउंड जे आहे ते डीप वॉटर्स असल्यामुळे मोठमोठे जे शिपमेंट्स आहेत ते तिथून ऑइल वगैरे कॅरी करू शकतात. म्हणून इराणने त्याला एक ऑइल एक्सपोर्ट, त्यांचं जे मेजरली ऑइल एक्सपोर्ट हब जे आहे ते तिथं स्थापन केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं लोकेशन आपल्याला माहित पाहिजे, ती कोणाला बिलॉंग करतं? इराणला बिलॉंग करतं. तर हा होता आजचा हिंदू पेपर. जसं आपल्याला माहिती आहे, की आपली जी 31 मेला प्री आहे, 2026 31 मेला राज्यसेवेची जी प्री आहे, त्यासाठी आपण फक्त मुलींसाठी एक बॅच अनाउन्स केली होती, फास्ट ट्रॅक बॅच एमपीएससीची, ज्याची प्राइस होती फक्त आणि फक्त ₹2,500. ज्याची तुमची पी-वाय-क्यू बेस, पी-वाय-क्यूला धरून तुमचा जो कंप्लीट सिलेबस असेल, त्याला कंप्लीट सिलेबस तुमचा रिव्हिजिट करून घेतला जाईल आणि ज्याच्यातून तुमची जास्तीत जास्त चान्सेस जे आहेत, तुमची प्री पास होण्याचे चान्सेस जे आहेत, ते मॅक्सिमम करून घेतले जातात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी ही बॅच जॉइन करावी. आत्तापर्यंत झालेले जे लेक्चर असतील ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटतील आणि इथून पुढचे जे लेक्चर्स वगैरे असतील ते तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये भेटतील. तर जास्तीत जास्त मुलींनी ही बॅच जॉइन करा. थँक यू.